2047 भारतीय क्षेत्रातील ऊर्जा भवितव्य आणि आव्हाने या विषयावर माझे विचार आपल्यासमोर मांडणार आहे. 2047 हे फक्त एक वर्ष नाही तर आपल्या भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्ष आहेत. पंतप्रधानांनी दिलेले 2047 चे विकसित भारत स्वप्न पूर्ण करण्याचे हे वर्ष आहे. आणि मित्रांनो, कोणत्या देशाचा विकास, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, उद्योग या सगळ्या गोष्टींचा पाया तो म्हणजे ऊर्जा. आज भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक ठरला आहे. परंतु 2047 पर्यंत आपल्याला 3 पट जास्त ऊर्जा लागेल. म्हणूनच तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. जरा विचार करा, 2047 मध्ये भारत कसा असेल? तर लोकसंख्या सुमारे 160 कोटी असेल. घरे, गावे, शहरे स्मार्ट असतील. इलेक्ट्रिक गाड्या रस्त्यावर धावत असतील. उद्योग 24/7 चालतील. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी वीज लागेल. NITI आयोगाच्या मते 2047 पर्यंत जवळपास आजच्या तुलनेत 3 पट ऊर्जा जास्त लागेल. याची तयारी आपल्याला आतापासूनच करायला हवी. 2047 मध्ये आपल्यावर खूप मोठ्या संकटांपेक्षा खूप मोठ्या संधी आहेत. तर त्या कोणत्या? तर 1. नवीकरणीय ऊर्जेची महत्त्वता. भारताकडे सूर्य आणि वारा मुबलक आहे. राजस्थानचे वाळवंट, गुजरातचा किनारा आणि आपल्या छतावरील जागा ही सगळी ऊर्जा आहे. 2030 पर्यंत 500 GW नवीकरणीय ऊर्जा आणि आहे. आणि 2070 पर्यंत नेट झिरो हे आपले उद्दिष्ट आहे. आपण जगाला ग्रीन हायड्रोजन आणि सोलर पॅनल इतकं निर्यात करू शकतो. तर नंबर 2. ग्रीन हायड्रोजन आणि अणुऊर्जा. कोळसा आणि तेलाला पर्याय हवा आहे. ग्रीन हायड्रोजन म्हणजे पाणी आणि सौर ऊर्जेपासून बनणारे इंधन. यामुळे प्रदूषण शून्य तसेच SMR तंत्रज्ञानामुळे कमी जागेत जास्त वीज मिळू शकते. तर नंबर 3. आत्मनिर्भर भारत आणि रोजगार. आज आपण 85% कच्चे तेल आणि 50% नैसर्गिक वायू आयात करतो. यावर दरवर्षी लाखो कोट्यांनी खर्च होतो. जर आपण भारतातच बॅटरी, सोलर सेल आणि इलेक्ट्रिक वाहने बनवली तर आपले परदेशी अवलंबित्व कमी होऊन भारतातील लाखो तरुणांना रोजगार मिळेल. तर नंबर 4. ग्रामीण आणि सामाजिक विकास. सौर ऊर्जेमुळे गावात 24 तास वीज जाईल. शेतकऱ्यांना स्वस्त सिंचन बसेल. महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळेल. म्हणजेच ऊर्जा बरोबर जीवनमानाचा दर्जा. या सगळ्या संधींबरोबर आव्हाने देखील तेवढीच मोठी आहेत. तर ती कोणती? तर वाढती ऊर्जा मागणी. 3 पट मागणी पुरवण्यासाठी दरवर्षी 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. एवढे पैसे आणि जमीन कुठून आणणार? तर नंबर 2. हवामानाचे बदलते द्वंद्व. आपल्याला विकासही करायचा आहे आणि कार्बन उत्सर्जन कमी करायचे आहे. आजही आपल्या विजेत 70% कोळसा आहे. तो असा अचानक बंद करता येणार नाही. मग संतुलन कसे साधायचे? तर नंबर 3. ऊर्जेची साठवणूक. सूर्य रात्री नसतो, वारा नेहमी नसतो. मग रात्रीची वीज कुठून आणायची? त्यासाठी खूप मोठ्या बॅटरी लागतील. पण त्या सध्या खूप महाग आहेत. अजूनही तंत्रज्ञान आपल्याला विकसित करायचे आहे. तर नंबर 4. ऊर्जेची सुरक्षा. जर एखादी खूप मोठे युद्ध किंवा संकट झाले, जर तेलाचा पुरवठा बंद झाला तर? म्हणून आपण आपल्या ऊर्जा सुरक्षेची काळजी आपण स्वतःच घ्यावी लागेल. तेलाचे, गॅसचे साठे वाढवावे लागतील. तर नंबर 5. लोकांची मानसिकता. आपल्याला वीज वाचवणे ही सवय लावावी लागेल. 24 तास AC लावणे, अनावश्यक लाईट बंद करणे असे फार छोटे बदल खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. या सगळ्या गोष्टींवर सरकार अगोदरच कामे करत आहे. उदाहरण म्हणजे राष्ट्रीय सौर मिशन, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, पंचामृत उद्दिष्टे आणि ऊर्जेची बचत अभियान असे अनेक उपक्रम राज्य सरकार राबवत आहे. परंतु फक्त सरकारने नाही तर आपणही बदलावे लागेल. एक विद्यार्थी म्हणून आपण काय करू शकतो? विज्ञानामध्ये शोधन करू शकतो. लोकांच्या मनात जागरूकता पसरवू शकतो. विजेची बचत करू शकतो. शेवटी मी एवढेच सांगेन की 2047 चे भारतीय ऊर्जा क्षेत्र हे 3 शब्दातच असावे लागेल. हरित, सुरक्षित आणि आत्मनिर्भर. ऊर्जा वाचवा, भारत घडवा.
ऊर्जा वाचवा, भारत घडवा. विकास हवा पण पर्यावरण वाचून. ऊर्जा हवी पण प्रदूषण नको. जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले, म्हणजे सर्वांनी मिळून आपण कष्ट केले, तर 2047 भारत हे खऱ्या अर्थाने ऊर्जा समृद्ध असेल. धन्यवाद. नेट झिरो आला का? नेट झिरो शब्द आला का? काय नेट झिरो म्हणजे? आपल्या भाषणामध्ये आलं आहे की बाळ? मग नेट झिरो म्हणजे काय? स्मार्ट ग्रिड शब्द आला बघ. काय स्मार्ट ग्रिड म्हणजे? त्या भाषणात पण ऐकला स्मार्ट ग्रिड. स्मार्ट मीटर आपल्या घरात आले की नाही? ते काय वेगळं आहे जुन्या मीटरपेक्षा? म्हणजे स्मार्ट मीटरवर आता डायरेक्ट आपल्या घरात, म्हणजे अगोदर एमईसेबीतील माणसं येऊन तपासत होती की किती वीज वापरली, पण त्या म्हणजे किती वीज वापरल्या, पण त्या स्मार्ट मीटरमुळे डायरेक्ट त्या ऑफिसमध्येच समजते की किती वीज वापरली गेली आहे, किती. तुमच्या घरात अपारंपरिक ऊर्जा वापरली जाते का? म्हणजे पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा दोन प्रकार आहेत. तर ती अपारंपरिक ऊर्जा एखाद्या साधनासाठी तुमच्या घरात वापरली जाते का? तुमच्या शेजाऱ्यांच्या घरात? त्यांना ते फरकच काय कळला ना. 24x7 म्हणजे काय? हां, 24 तास म्हणजे कायम सुरू. 24x7 म्हणजे काय? म्हणजे 24 तास कायम सुरू, म्हणजे अख्खे वर्षभर. 24x7 ही संकल्पना स्पष्ट करा. 24x7 म्हणजे काय? म्हणजे म्हणजे आठवड्यातील, म्हणजे तो सगळे तास चालू राहणार. म्हणजे 1 मिनिट सुद्धा बंद नाही. अर्धा मिनिट? नाही, 1 सेकंद पण नाही. ठीक आहे.